तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 12वी मराठी या विषयावरती आपण चर्चा करतोय. मराठी युवक भारतीचा पेपर नेमका कसा असेल यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर इंग्लिशचा पेपर खरंच तुमचा सगळ्यांचा खूप चांगला गेला असेल. आता पुढचा पेपर आहे आपला मराठीचा. तर या मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क आपण कसे मिळवू शकतो, त्याची स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे, तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला डिटेलमध्ये चर्चा करायची आहे. बघा मित्रांनो, मराठीमध्ये एकूण जे काही विभाग असतात, तर त्याच्यातला पहिला जो विभाग आहे, तो गद्य विभाग. म्हणजे पाठ्यपुस्तकामधले जे तुमचा गद्य भाग आहे, जे धडे आहेत, त्यावर आधारित हा प्रश्न आहे. तर या प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, तुमची कृती क्रमांक 1 आहे. ॲक्चुअली या प्रश्नाला आपण कृती म्हणतो इथे. तर तुमच्याकडे एकूण कृती ज्या आहेत, त्याच्यातली पहिली जी कृती आहे, तर त्या पहिल्यामध्ये आ आणि ई अशा 3 कृती असतात. ज्यातली जी कृती आहे ती 8 मार्काला, आ कृती 8 मार्काला आणि ई कृती 4 मार्काला. पहिल्या ज्या 2 कृती आहेत आणि आ, या पाठ्यपुस्तकातील उतारे असतात आणि प्रत्येक उतार्यावर 8 मार्काचे प्रश्न असतात. आणि या मध्ये जर तुम्ही 8 मार्कांचं विभाजन पाहिलं, तर प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा आणि तिसरा असे 3 प्रश्न येतात. त्यातले पहिले 2 प्रश्न आहे ना, ते ऑब्जेक्टिव्ह असतात. एका वाक्यात उत्तरे लिहा, एका शब्दात उत्तरे लिहा, चूक बरोबर लिहा, अशा प्रकारचे सोपे-सोपे प्रश्न असतात. आणि तिसरा जो आहे तो सोमत आहे 4 मार्काला. तर हा सोमतचा प्रश्न थोडासा अवघड जातो, पण बाकी पहिला आणि दुसरा प्रश्न या प्रश्नामध्ये 2 आणि 2 4 पैकी 4 मार्क मिळालेच पाहिजे. ओके. तर आता आपण या ठिकाणी इथं एक समजून घेऊयात, हा जो पहिला एक उतारा आहे. तर या उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तर आपण कशी समजून घेऊ शकतो ते बघू आणि नंतर मग पुढचे काही प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करू. आज आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं बघण्याचा प्रयत्न करू. बघा, पहिली जी कृती आहे, पुढील उतार्याच्या आधारे सूचनांनुसार कृती लिहा. जसं की पहिला प्रश्न आहे, परिणाम लिहायचे. माणसं अस्वस्थ झाल्यावर काय परिणाम होतात आणि उदास होतात तेव्हा काय परिणाम होतात. ओके. असे 2 परिणाम आहेत. त्याच्यानंतर चौकटी पूर्ण करायच्यात. खेळाचा आणि छंदाचा उद्देश काय आहे आणि पोटापाण्यासाठी करतात तो. पोटापाण्यासाठी आपण काय करतो ते. तर अशा प्रकारे इथं आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा काय आहे. पहिली गोष्ट, आपण हा उतारा नीट वाचून घ्या मित्रांनो. बघा. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे. केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. अगदी कला, एखादी भाषा, एखादा खेळ, माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरून छंद विसरू कसं शकतात? हे मनाला न उलगडलेलं कोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो बरं का. खेळाचा आणि छंदाचा उद्देश काय असतो? आनंद हा असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद, इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. केवळ दगड गोळा करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं, त्याचबरोबर कसलं-कसलं वेड घेतात लोकं डोक्यात. पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी शहाणं-सुरतं राहून जमत नाही. शहाणं-सुरतं राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधी दगा देत नाहीत. या आनंदासाठी टिकून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा ते परमेश्वराचा धावा करतात आणि काही जण अशा वेळी आवडीची पुस्तकं वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. तर बघा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न होता, माणसं अस्वस्थ आणि उदास होतात, तेव्हा काय परिणाम घडतात? पहिली गोष्ट, काही लोकं काय करतात, परमेश्वराचा धावा करतात आणि काही जण आवडीचं पुस्तक वाचतात. तर इथं 2 उत्तरं येतील. काही जण परमेश्वराचा धावा करतात आणि काही जण आवडीचं पुस्तक वाचतात. अशी 2 उत्तरं येतील. तुम्हाला 2 मार्क मिळतील. बरोबर? खेळाचा आणि छंदाचा उद्देश. बघा इथं दिलंय. खेळाचा आणि छंदाचा उद्देश हा केवळ आनंद हा असतो. काय असतो? आनंद. तर इथे आपल्याला आनंद उत्तर लिहिता आलं पाहिजे. पुढचा मुद्दा, पोटापाण्यासाठी काय करतात बाबा? उद्योग. बघा इथं आहे, पोटापाण्यासाठी आपण करतो उद्योग. तर अशा प्रकारे मित्रांनो, अतिशय सोपा आहे. प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये जो तुमचा उतारा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 आणि 2 4 मार्क इथे आरामात मिळू शकतात. इथे तुम्हाला मार्क जाणार नाहीत. परंतु पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडे तिसरा, स्वमत किंवा अभिव्यक्ती, इथं तुम्हाला थोडासा कस लागेल. आता हे स्वमत लिहिताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जसं की स्वमत लिहित असताना बघा, लक्षात घ्या, की याच्यामध्ये काय लिहायचं, की जसं की आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. आता याच्यामध्ये जर तुम्हाला स्वमत लिहिताना पहिली गोष्ट, स्वमत किंवा अभिव्यक्तीच्या या कृती म्हणजे तुमच्या स्वतःचं मत. स्वमत विचारलंय ना, स्वतःचं मत या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. स्वतःची अभिव्यक्ती मांडायची आहे.
त्यामुळे ह्या कृती सोडवताना स्वतःचे विचार, स्वतःच्या कल्पना स्वभाषेत लिहायच्या. तुमची भाषा खूप महत्त्वाची आहे. तुमच्या भाषेत तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि या कृतीची येथे दिलेली उत्तरे ही या ठिकाणी लक्षात घ्या. या कृतीच्या बाबतीत आणखी एक मुद्दा तुम्हाला विचारात घ्यावा लागू शकतो. तो म्हणजे काय? स्वतःचा एखादा अविस्मरणीय प्रसंग सुद्धा तुम्ही लिहू शकताय. स्वतःच्या आयुष्यातला किंवा इतर तुम्ही पाहिलेला एखादा प्रसंग लिहून तुम्ही या ठिकाणी हे स्वमत जे आहे, ते तुम्हाला इथं लिहिता येऊ शकतं. बघा इथं काय दिलंय, की आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. बघा मित्रांनो, आपण म्हणतो की आनंद मिळवण्यासाठी आपण काय-काय करतो? आनंद मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासतो. वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आवडी-निवडीच्या गोष्टी आपण आनंद मिळवण्यासाठी करत असतो. आजच्या या धाकधुकीच्या जीवनामध्ये माणूस आपला आनंद हरवलाय असं वाटतं. रोज सकाळी उठायचं, अंघोळ करायची, फ्रेश व्हायचं, ट्रेनमध्ये बसायचं, प्रवास करायचा आणि कामाला जायचं, जॉब करायचा, परत घरी यायचं आणि या सगळ्या गोष्टींमधून दिवसभराच्या या गडबडीत आपण आनंद हरवून बसतो. आणि आनंद कशात आहे? तर आनंद आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करण्यात आहे. आणि आपण आवडीच्या गोष्टी करत नाही त्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळत नाही. जर आपण आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या, भले लोकांना वाटेल की हा वेडा आहे. म्हणजे आवडीच्या गोष्टी आपल्या वेड्यासारख्याच असू शकतात ना. काही मुलांना काही लोकांना किंवा विद्यार्थ्यांना, मुलांना वेगवेगळ्या दगडी गोळा करण्याची आवड असेल आणि तो जर का रस्त्यावरती जाऊन दगडी गोळा करत असेल, तर लोकांना वाटेल की हा वेडा आहेच. परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा आनंद मिळतो. म्हणजे लोकांना वाटेल की तो वेडा आहे. म्हणजे तिथं थोडंसं तुम्हाला वेडं व्हावं लागतं आनंद मिळवण्यासाठी. तुम्हाला त्या दगडी उचलण्यामध्ये आनंद आहे. तर तो आनंद तुम्ही घ्यावा, त्या आनंदाचा आस्वाद घ्यावा. त्याच्यातूनच तुमचं आरोग्य चांगलं राहील. तर इथं अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मत इथं मांडायचं आहे. इथे छंदातून आनंद प्राप्ती होते. याच्यामध्ये सुद्धा हेच आलं. आता मी सांगितलं की छंद जे आहे, प्रत्येक माणसाला छंद असतो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. कोणाचा छंद दगडी गोळा करणे, कोणाचा छंद चित्र काढणे, कोणाचा छंद रांगोळ्या काढणे, एखादा छंद असू शकतो छान-छान चित्रपट पाहणे. आणि या छंदातूनच खऱ्या अर्थानं आनंदाची प्राप्ती होते. आजच्या या धाकधुकीच्या जीवनामध्ये माणसाला माणसाला आनंद मिळत नाहीये, कारण तो त्याचे छंद जोपासत नाहीये. माझं जर सांगायचं झालं, तर मला खरं तर चित्र काढायला खूप आवडतं आणि जेव्हा मी चित्र काढतो, तेव्हा मला खूप आनंद होतो. रोजच्या या धाकधुकीच्या जीवनातून एखादा रविवार मला असा मिळतो, की त्या रविवारी काहीच काम नसतं. फक्त मी चित्र काढत असतो. आणि ते चित्र काढत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांच्या छटा त्या चित्रामध्ये देत असताना, त्याच्यातून माझ्या मनावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आनंदाच्या छटा उमटत असतात. त्यामुळे मला छंदातून खूप आनंद प्राप्ती होते, समाधान वाटतं आणि तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय असतो. इथं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुमचं स्वमत लिहायचं असतं. इथे लक्षात घ्या. इथं तुमची भाषा, तुमचे विचार खूप महत्त्वाचे आहेत. तर तुम्हाला 4 मार्क मिळतील. ओके. पुढचा पण प्रश्न पहिल्यातला आ जो आहे, सेम या ठिकाणी उतारा आहे आणि त्याच्यामध्ये सेम प्रश्न असतात. प्रश्न पहिला 2 मार्काला, दुसरा 2 मार्काला आणि तिसरा जो प्रश्न आहे तो स्वमतचा आहे. ओके. आता पुढचा आपण कृती पहिल्यातला ई बघू. आता ई जो आहे, तो पुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे. आता हा उतारा जो आहे, याच्यामध्ये 2-2 मार्काचे 2 प्रश्न असतात आणि हे दोन्ही प्रश्न मित्रांनो सोपे असतात. त्याच्यामुळे इथे तुम्हाला प्रत्यक्षात चांगले मार्क मिळू शकतात. आता आपण हा उतारा वाचून या उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहिण्याचा प्रयत्न करू. बघा, फिरण्याच्या व्यायामामुळे फिरण्याच्या व्यायामामुळे आपले स्नायू आपले होतात, खुलतात. आपल्याशी संवाद करायला लागतात. बाबा कोण होतात? आपले बाबा फिरण्याच्या व्यायामामुळे काय होतं? आपले स्नायू आपले होतात आणि खुलतात. आपल्याशी संवाद करायला लागतात. आपल्या शरीराशी त्याचं तुटलेलं नातं पुन्हा जुळतं. शरीराचा सूर लागतो. चालताना पावलांची लय श्वासाबरोबर जोडायची. 3 पावलं श्वास घ्यायचा, 4 पावलं सोडायचा. श्वास, पावलं, शरीर, मन सर्व एका लयीत येतात. कोण-कोण? श्वास, पावलं, शरीर आणि मन सगळे एका लयीत येतात. चालण्याचं एक गाणं होतं. सोबतच बाहेर दिसणारं विश्व देखील विलक्षण परिणाम करून जातं. उंच झाडं, दूरवरचे ढग, लांबचं क्षितिज त्यामुळे नजरेचा विस्तार वाढतो. तिला विशालतेचं परिणाम मिळतं. सहसा आपल्या नजरेचा विस्तार ऑफिसच्या केबिनचं दार, लोकलच्या डब्याच्या भिंती किंवा यांनीच बेडरूमचं छत यांनीच मर्यादित होतो. इन-मिन 15 फुटांचं क्षितिज, हळू मनही 15 फुटांचं मर्यादित होत असावं. फिरायला गेल्यावर अवघं जंगल, अवघं आकाश, अवघा सूर्य आपल्या डोळ्यांच्या कवेत येतो. डोळ्यांचं क्षितिज विस्तारतं. हळू मनाच्या क्षितिजात हे सर्व विश्व मावायला लागतं. तेवढ्याच क्षणापुरतं का होईना. तर इथे जर आपण पाहिलं तर फिरण्याच्या व्यायामाचे
2 परिणाम. आता फिरण्याच्या व्यायामाचे 2 परिणाम काय बाबा? सगळ्यात पहिली गोष्ट आपले स्नायू आपले होतात आणि खुलतात. इथं तुम्हाला 2 उत्तरं मिळू शकतात आणि आपल्या शरीराचा सूर लागतो. बघा आपले स्नायू आपले होतात, खुलतात आणि आपल्या शरीराचा सूर लागतो. असे 2 परिणाम तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. पुढचा मुद्दा आहे चालताना एका लयीत येणारे घटक. बाबा इथं दिले बघा श्वास आहे, पावलं आहे, शरीर आहे, मन आहे. श्वास, पावलं, शरीर, मन हे उत्तर येईल. श्वास, पावलं, शरीर, शरीर आणि मन. इतका सोपा मित्रांनो प्रश्न आहे. इथे 2 मार्क मिळतील आणि इथे 2 मार्क मिळतील. तर याच्यामध्ये तुम्ही जर प्रश्न क्रमांक पहिला बघितला ना, तर अ मध्ये 4 मार्क हातातलेत, आ मध्ये 4 मार्क हातातलेत, ई मध्ये 4 मार्क हातातले, 4 त्रिक 12 मार्क मित्रांनो. 20 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यापैकी 12 मार्क तर हातातलेच आहेत. उरले 8 मार्क स्वमतचे. आता याच्यामध्ये तुम्हाला मार्क जाऊ शकतात. ह्या 12 मार्क जे आहेत ना, तिथं कुठंच कट नाही होणार तुमचे मार्क. पण हे जे 8 मार्क आहेत, तिथे स्वमतामध्ये जर तुम्हाला 3 आणि 3 6 जरी मिळाले, तरी 12 अधिक 6 बरोबर 20 पैकी तुम्हाला 18 मार्क तरी आरामात मिळू शकतात मिनिमम. त्यामुळे हा पहिला प्रश्न खूप सोपा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. जास्त मार्काला आहे. आता दुसरा जर आपण प्रश्न बघितला, तर या दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा, पुढील कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती. पद्य विभाग. याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 16 गुणांचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये कसं, की पहिली एक कृती असते ज्याच्यामध्ये एका कवितेवरती 8 मार्काचे प्रश्न असतात. 4 तुम्हाला 2 तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातील आणि त्या 3 सॉरी प्रश्न विचारले जातील. पहिला प्रश्न 2 मार्काला, दुसरा प्रश्न 2 मार्काला आणि तिसरा प्रश्न जो आहे तो तुमचा 4 मार्काला असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथं या प्रश्नाचं स्वरूप असणार आहे. आता आपण काय करू, तिसरा प्रश्न याच्यातला अभिव्यक्तीचा असतो. आता आपण ही कविता जरा वाचू आणि यावरच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू. बघा. रंगुनी रंगात माझ्या साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या कुठे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवयी आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोण त्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आता ही कविता सुरेश भट यांची आहे. ओके. तर सुरेश भट गझल सम्राट आपल्या मराठीचे आपण म्हणू शकतो. अनेक मराठीतल्या गझली त्यांनी लिहिल्या, अनेक गीतं त्यांनी लिहिली. केव्हा तरी पहाटेपासून मालवून टाक दीपपर्यंत किंवा अशी बरीचशी गाणी त्यांनी लिहिली. उषःक काल होता होता, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. तर अशा प्रकारची अनेक गीतं सुरेश भट यांनी लिहिलेली आहेत. तर जी अजरामर ठरली. तर त्याच्यातली ही त्यांची कविता, रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. पहिला जो प्रश्न आहे, सर्वांमध्ये मिळून माझे वेगळेपण जपतो ती ओळ. आता सगळ्यांमध्ये मिळून मिसळून सुद्धा वेगळेपण काय जपतो बाबा? बघा, रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. या ओळी तुम्हाला दाखवतात, की सर्वांमध्ये मिसळून आहे, तरी सुद्धा माझं वेगळेपण जपण्याचा मी प्रयत्न करतोय. ते या तुम्हाला ओळीमध्ये तुम्हाला या ओळींमध्ये दिसतंय. ओके. पुढचा मुद्दा आहे, बघा, आयुष्याने माझी का बरे फसवणूक केली? आयुष्याने का फसवणूक केली? तर इथे फसवणूक करणे म्हणजे गळा कापणे बघा ना इथं. "अन कुठे आयुष्य गेले, कापुनी माझा गळा." तर ही ओळ तिथे तुम्ही लिहू शकता. ओके. आता एका शब्दात उत्तरे लिहा. कवी सोबत राहणारी. आता कवी सोबत राहणारी काय बाबा? कवी सोबत नेहमी काय राहतात? इथं आपल्याकडे आहे. आपण बघू. "राहती माझ्या सवयी आसवे गीतापरी." गीतांसारखी आसवे माझ्यासोबत राहतात. म्हणजे कवीसोबत कोण राहतात? आसवे राहतात. त्याचे अश्रू राहतात. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा कोण? माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. हिंडणारा सूर्य. माणसाच्या मध्यरात्री सूर्य हिंडणारा असतो. तर इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. पहिल्या प्रश्नात 2, दुसऱ्या प्रश्नात 2. हे 4 मार्क हातातले असतात. आता खरा कस तुमचा कुठे लागणार आहे? इथे. बघा, अभिव्यक्ती. समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. हे तुम्हाला उदाहरणासहित स्पष्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला इथे हे स्वमत लिहायचं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं. स्वमत किंवा तुमचं अभिव्यक्ती जी आहे ती तुम्हाला कशाप्रकारे लिहायची आहे. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी पुढचं बघूयात. पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक कृती दुसरा जो आहे त्याच्यातली आकृती. याच्यामध्ये या ओळींचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. जसं की "कणस भरू दे जीवस दुधानं, देठ फुलांचा अरळ मधानं, कंठ खगांचा मधुगानानं, आणीत शहारा तृणपर्णा."
मित्रांनो, इथं या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेत असताना इथं तुम्हाला ही कविता कुठली आहे, कुठल्या कवितेतल्या ह्या ओळी आहे, या ओळी तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर कवितेचे कवी कोण आहे किंवा कवयित्री कोण आहे आणि त्या कवीने किंवा त्या कवयित्रीने जो काही महत्त्वाचा संदेश त्या ओळींमधून दिलेला आहे, तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. म्हणजे या ओळींचा एकंदरीत तुम्हाला सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे याचा अर्थ सरळ लिहिताना बघा, पाऊस थांबल्यावर जराशी उघडीप होऊन, बघा कणस भरू दे जीवस दुधानं, देठ फुलांचा अरळ मधानं, कंठ खगांचा मधुगानानं, आणीत शहारा तृणपर्णा. तर याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, की पाऊस थांबल्यावर जराशी उघडीप होऊन, कोवळे ऊन जेव्हा धरतीवर येते, तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले कणीस दिसतं. म्हणजे ज्यावेळेस पाऊस निघतो, उघडतो आणि उघडून पुन्हा धरतीवरती धरतीवरती उन्हाचं साम्राज्य पसरतं, कोवळं ऊन पसरतं, तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेली कणसं दिसतात. कशी? पौष्टिक दुधानं भरलेली कणसं म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि फुलांचा जो देठ आहे, देठ फुलांचा अरळ मधानं. म्हणजे फुलांचा जो देठ आहे, तो अलवार मधाने भरलेला असतो. बरं का. अरळ मधानं म्हणजे अलवार. अलवार मधानं फुलांचा जो देठ आहे, तो पूर्णपणे भरलेला असतो आणि पक्ष्यांच्या गळ्यात बघा कंठ, खगांचा, खग म्हणजे पक्षी, कंठ म्हणजे गळा, मधुगान म्हणजे पक्ष्यांच्या कंठामधून मधुर गाण्याचे सूर येऊ लागतात. म्हणजे अ, पक्ष्यांच्या गळ्यातील गोड किलबिल स्वर ऐकून गवताच्या पात्यावरती शहारा तृणपर्णा, तृणपर्णा म्हणजे गवताचे पाते, गवतांच्या पात्यांवरती किंवा गवतांच्या अंगावरती सुद्धा शहारा येतो. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सरळ अर्थ लिहायचा आहे, जो अर्थ तुम्हाला या 4 ओळींमधून दिसतो. पुढचा मुद्दा बघा इथे. पुढे तुम्हाला एक कृती करायची आहे. एकतर काव्यसौंदर्य लिहायचंय किंवा रसग्रहण लिहायचंय. आता बघा, अंगात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, दार उघडून आत घेण्याचेही भान नाही गं तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगळून उठते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवळलेली पुतळी. तर या ओळीचा तुम्हाला एक काव्यसौंदर्य लिहायचं आहे. तर हा काव्यसौंदर्य लिहित असताना ही जी कविता आहे, ती आरशातील स्त्री, आरशातील स्त्री बघा, आरशातील स्त्री या कवितेतल्या या 4 या ओळी आहेत. कुठली? आरशातील स्त्री. आरशातील स्त्री. तर हा उल्लेख तुम्हाला करता यायला हवा, की आरशातील स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे. कवयित्रींचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे, हिरा बनसोडे. ओके. तर हिरा बनसोडे. आरशातील स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आजच्या अस्तित्वातील वेदना ज्या आहेत, त्या प्रत्ययकारी शब्दात मांडलेल्या आहेत. आरशातील स्त्रीमध्ये. म्हणजे आरशातले स्त्री जे आहेत ना, या कवितेमध्ये हिरा बनसोडे यांनी काय केलंय, की आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत केलेली आहे. आरशाबाहेरची स्त्री जी आहे, तिची पूर्वस्मृती जागृत केलेली आहे आणि ती जागृत करून तिच्या आजच्या वेदना, तिच्या अस्तित्वाच्या आतल्या ज्या काही वेदना आहेत, त्या प्रत्ययकारी शब्दात मांडलेल्या आहेत. प्रत्येक स्त्रीच्या आतमधीची जी धगधग आहे, ती इथं तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आरशाबाहेर स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते, काय म्हणते बाबा? अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचे भान नाही ग तुला. आता या ठिकाणी जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर तू अंतर्बाह्य बदलली आहेस. ती म्हणते, की तू अंतर्बाह्य बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवनात होतीस. म्हणजे सगळीकडे बहर पेरणारी होतीस. आता तू संसारात घडून मूक अबोल होऊन सर्व सहन करत आहे. म्हणजे काय म्हणते इथं? काय म्हणते कवयित्री काय म्हणतात, की तू पूर्वी कशी सर्वत्र बहर पेरवणारी एक यौवना होतीस. पण आता काय झालं? आता तू संसारामध्ये पूर्णपणे गुंतलेली आहेस आणि ती गढून तू आता मूक आणि अबोल होऊन बसलेली आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यांसारख्या मुलायम, मुग्ध आठवणी निष्ठांत बसलेल्या आहेत. तुझ्या जुन्या आठवणी आहेत. त्या जुन्या आठवणी ज्या आहेत, त्या चांदण्यासारख्या आहेत. त्या मुलायम आहेत, मुग्ध आहेत आणि त्यासुद्धा एकदम तिष्ठीत बसलेल्या आहेत. त्या आठवणी तशाच बसलेल्या आहेत. ओके. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरले नाही. त्या आठवणी आठवून, दार उघडून त्या आठवणींचा आनंद साजरा करण्याचं सुद्धा तुझ्या मनामध्ये भान उरलेलं नाहीये. पूर्वी तू बागेत अल्लडपणे जायचीस बघा. बागेतली ती अल्लड म्हणजे पूर्वी तू बागेमध्ये अल्लडपणे जायची, अल्लडपणे फिरायचीस, बागडायचीस. ओके. त्यावेळी तुझ्या सोबत असलेली जाई जी आहे, त्यावेळेस बघा पेंगुळते जाई ही पेंगुळते वाट पाहून बघा. त्यावेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून आता पूर्णपणे पेंगळून गेलेली आहे. म्हणजे जेव्हा तू बागेमध्ये अल्लडपणे फिरायचीस,
फिरायचीस, उड्या मारायचीस, त्यावेळेस ती जाई आनंदात असायची. परंतु आता ती जाई सुद्धा तुझी वाट बघून पेंगळून गेलेली आहे. ओके. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन झालेली आहेस. बघा, तू आता काय झालेली आहेस? अस्तित्वहीन झालेली आहेस. आत्मा हरवलेली कठोर पुतळी तू झालेली आहेस. आत्मा हरवलेली, प्राण म्हणजे आत्मा हरवलेली कठोर पुतळी तू आता झालेली आहेस. ओके. म्हणजे वाट पाहणारे प्रेयस चांदणे, पेंगुळलेली अल्लड जुई या प्रतिमांतून कवयित्रीने गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्येक शब्दात मांडलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं काव्य सौंदर्य सांगता येईल. यानंतर रसग्रहण. आता रसग्रहण करताना बघा 3 मुद्दे आहेत. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य. जसं 10वीला होतं. उन्हात रोज मरते, बाई मरते. हिरवी होऊन मागं उरते, बाई उरते. खोल विहिरीचं पाणी शेंदते, बाई शेंदते. रोज मातीत मी नांदते, बाई नांदते. वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आशय सौंदर्य हा भाग येतो. आशय सौंदर्य. ओके. आता यामध्ये तुम्हाला एक तर दोघांपैकी एक काहीतरी लिहायचंय. तुम्हाला या ठिकाणी ओळींचा अर्थ लिहायचा आहे किंवा रसग्रहण लिहायचंय. रसग्रहण लिहिताना आशय सौंदर्य बघा. आशय सौंदर्यामध्ये काय आलं पाहिजे, की रोज मातीत ही कविता जी आहे, कवितेचं नाव तुम्हाला आलं पाहिजे रोज मातीत. मातीत. बघा, रोज मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ. कल्पना दुधाळ. कवयित्रीचं नाव कल्पना दुधाळ. ओके. दुधाळ. तर कवीचं नाव, कवयित्रीचं नाव आणि या कवितेचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की आता या रोज मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या, बरं का, शेतकरी स्त्रीच्या कष्टाचं वर्णन यथोचित शब्दात केलेले आहे. शेतकरी स्त्रीच्या कष्टाचं वर्णन केलेलं आहे. अतिशय समर्पक शब्दात केलेलं आहे. उपरोक्त ओळीमध्ये शेतकरी स्त्रीचे नांदणे कसे कष्टमय झालेले आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या स्त्रीचं नांदणं कसं कष्टमय झालेलं आहे, हे आपल्याला या ओळींमधून दिसतंय. हे तुम्ही सुरुवातीच्या आशय सौंदर्यामध्ये लिहाल, की कवीचं नाव काय? रोज मातीत या कवितेमध्ये, या कवितेच्या माध्यमातून कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीचं भावविश्व वर्णिलेलं आहे. तिच्या कष्टाचं वर्णन केलेलं आहे. ओके. असं तुम्ही लिहू शकताय. आणि आशय सौंदर्यानंतर काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्याचा भाग आहे. सौंदर्य. काव्य सौंदर्य लिहायचंय. काव्य सौंदर्यांमध्ये तुम्हाला या ज्या काही ओळी दिसतात, त्यांचा अर्थ या ठिकाणी साध्या शब्दामध्ये इथं तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, की बाबा शेतकरी महिला आपल्या संसारासाठी शेत जमिनीमध्ये अहोरात्र खपत असते. ती वाफ्याच्या सरीत कांदा लावते. मन दाबून उसाची कांडे जमिनीत पुरते. हे कष्ट भर उन्हाची पर्वा न करता अविरत करीत असते. अविरत करत असते म्हणजे उन्हातान्हात ती रोज मरते. म्हणजे हे जे काही कष्ट आहे, ऊसाची कांडं जमिनीमध्ये पुरणं किंवा ती वाफ्यामध्ये कांदा लावणं, हे सगळ्या गोष्टी तिला उन्हात करायला लागतात आणि उन्हात करता ती रोज अशा प्रकारे काम करत ती अविरत रोज मरत असते. ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करत असते. तिचे हिरवे स्वप्न जे आहे, तिची हिरवी जी काही स्वप्न आहेत, ती सगळी मागं उरतात. ती सगळी स्वप्न जी आहेत, ती पाहत असते. म्हणजे पुढचे हिरवं स्वप्न ती आहे, ती पाहत असते. आणि सुगीच्या हंगामात जेव्हा तरारलेले हिरवेगार शेत फुलते, तेव्हा जणू या हिरवेपणातच तिचे कष्ट उमलून आलेले असतात. ओके. आणि खोल विहिरीतून पोहऱ्याने ती पाणी उपसते. बघा, खोल विहिरीचं पाणी शेंदते, म्हणजे खोल विहिरीतून ती पोहऱ्याने पाणी उपसत असते आणि ते पाणी पिकांना ती पाजत असते. अशा प्रकारे संसार फुलवण्यासाठी शेतकरी स्त्री रोज मातीमध्ये नांदत असते. काय बाबा? रोज मातीत ती नांदत असते. अशा प्रकारे तुम्हाला या ओळींचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी काव्य सौंदर्यामध्ये मांडायचा एक प्रयत्न करायचा आहे. आणि तिसरा आहे भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्य म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या कवितेमध्ये काही अलंकार वगैरे वापरला असेल किंवा या कवितेची रचना तुम्हाला कशी वाटली, जसं की साधारणपणे जर आपण पाहिलं तर अतिशय साध्या आणि सोज्वळ शब्दात तुम्हाला ही कविता बघा, या ओळी जर तुम्ही पाहिलं, अतिशय साध्या, सोप्या आणि सोज्वळ शब्दामध्ये कवयित्रीने आपल्या भावना या कवितेच्या माध्यमातून इथं मांडलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे अतिशय साध्या, सोज्वळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरी आपले मनोगत व्यक्त करते. तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात. तिच्या अभिव्यक्तीसाठी कवयित्रीने या कवितेत लोकगीतासारखा सैल छंद वापरल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर अशा प्रकारे तुम्हाला भाषा सौंदर्य लिहायचं. म्हणजे 3 मुद्द्यांमध्ये तुम्हाला या कवितेचं रसग्रहण करता आलं पाहिजे. ओके. पुढचा पॉइंट आपण या ठिकाणी बघूया, साहित्य प्रकार, कथा. आता हा प्रश्न सुद्धा खूप सोपा असतो. याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे, कृती तिसऱ्यातला अ जो आहे, हा सोपा असतो. कारण याच्यामध्ये ऑलरेडी ते कथा
ऑलरेडी तुम्हाला उतारा दिलेला असतो आणि त्या उताऱ्यातून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधून लिहायची असतात. जसं की इथे बघा आपण दिलेले काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा पहिला जो प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. मराठीत सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वाङ्मय प्रकाराचे नाव आणि कथेचे मुख्य वैशिष्ट्य आपल्याला लिहायचे आहे. बघा मराठी कथा विलक्षण आहे, विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीची मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. दिवाळी अंकामधील कथेला मानाचे पान दिले जाते. ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. मुख्य वैशिष्ट्य काय? मनोरंजकता. इथे लिहू शकता मनोरंजकता. झालं, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं उत्तरं लिहायची आहेत. म्हणजे इथे तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं लिहिणं खूप सोपं आहे आणि साधे सोपे या ठिकाणी इथं प्रश्न असतात. ओके. तर इथं हे उत्तर लिहिताना तुम्हाला एका वाक्यात पूर्ण लिहायचं की बाबा जसं मराठीत सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वाङ्मय प्रकाराचे नाव कथा आहे आणि कथेचे मुख्य वैशिष्ट्य मनोरंजकता आहे किंवा मनोरंजकता हे कथेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला आहे की कथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर केले जाणारे मूल्यसंस्कार. ओके. हे आपल्याला इथं या उताऱ्यातून वाचून लिहायचे आहे. ओके. आता हा उतारा तुम्हाला किती समजला, किती आकलन झालं त्यावर आधारित आहे हा प्रश्न. ठीक आहे. पुढे बघा, आता पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आता इथे 4 प्रश्न आहेत. या 4 पैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 2-3 प्रश्नपत्रिकांमधले हे प्रश्न जर तुम्ही केले तरी तुमचं काम होऊ शकतं. कारण बरेचसे प्रश्न या ठिकाणी रिपीट होतात. जसं की अणूची समाज ज ज समजून घेण्याची भूमिका स्पष्ट करायची आपल्याला. त्याचबरोबर बोर्डिंगमधील इथं सॉरी जरा इथं थोडंसं बोर्डिंगमधील आहे. इथं जरा थोडासा चुकलेला आहे लिहिताना. बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दात लिहायचं आहे आणि अनु या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात लिहायचं आहे आणि गढी या कथेच्या शीर्षकाची समर्पकता तुम्हाला स्पष्ट करायची आहे. तर इथे खूप सोपे प्रश्न असतात. याच्यावरती आपल्याला नंतर डिटेलमध्ये चर्चा करायची आहे. याच्यावरती मी स्पेशल चर्चा करणार आहे. एक स्पेशल व्हिडिओ आपली असेल ज्याच्यामध्ये अनेक प्रश्न आपण बघूयात. काही महत्त्वाचे प्रश्न बघू, जे तुम्हाला इथं या तिसऱ्यातल्या आ मध्ये विचारले जातात. 2च लिहायचे आहेत. त्याच्यामुळं आपण 7-8 असे इम्पोर्टंट प्रश्न बघणार आहोत, की जे रेग्युलरली विचारले जातात. ओके. त्याच्यानंतर उपयोजित मराठीमध्ये सुद्धा मुलाखतीचे प्रकार, माहितीपत्राची गरज विशद करा, अहवालाची आवश्यकता स्पष्ट करा आणि बातमीवर आधारित वृत्तलेखाचे स्वरूप. तर इथं 4 प्रश्न जे आहेत ना, एक प्रश्न मुलाखतीवर असतो, एक माहितीपत्रकावर असतो, एक अहवालावर असतो आणि एक वृत्तलेखावरती असतो. तर प्रत्येक घटकावरती एक प्रश्न असतो. त्याच्यातल्या 2 कृती आपल्याला सोडवायच्या असतात. ओके. तर तिथे तुम्हाला 2-2 2+2 4 मार्क मिळून जातील. हा जो आहे ना इथं मुद्द्यांच्या आधारावरती कृती आहे, असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाहीये. तर इथे 4 प्रश्न असतात. 4 पैकी आपल्याला या ठिकाणी 2 कृती सोडवायच्या असतात. आणि 5वा प्रश्न व्याकरण आणि लेखन विभागाचा आहे. तर हा प्रश्न मित्रांनो याच्यात तुम्हाला पैकीच्या पैकी मिळू शकतात. याच्यातला व्याकरणाचा घटक 10 मार्काला आणि लेखनाचा घटक 10 मार्काला आहे. तर व्याकरणाच्या घटकामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित जर समजून घेतला, व्यवस्थित जर तुमचा व्याकरणाचा अभ्यास असेल, तर तुम्हाला इथे मार्क मिळू शकतात. जसं की किती अफाट पाऊस पडला काल. तर वरील वाक्याचे योग्य विधानार्थी वाक्य लिहा. तर आता हे जे वाक्य आहे ते या ठिकाणी बघा तुम्ही इथं या किती अफाट पाऊस पडलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला किती अफाट, किती म्हणजे त्याच्याऐवजी खूप लिहायचं. म्हणजे खूप पाऊस पडलेला आहे. काल खूप पाऊस पडला. याचा अर्थ असा होतो. तर या ठिकाणी काल खूप पाऊस पडला. काल खूप पाऊस पडला. या ठिकाणी हा तिसरा जो प्रश्न आहे, तिसरा जो ऑप्शन आहे तो करेक्ट असणार आहे. पुढचा मुद्दा बघा, चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. आता होकारार्थी वाक्य करायचंय. नसतातच्या ऐवजी असतात लिहायचं आपल्याला. असतात लिहायचं आणि स्वस्तच्या विरुद्धार्थी शब्द महाग आपण लिहायचं. म्हणजे अर्थ बदलला नाही, महाग. म्हणजे चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. याचा होकारार्थी काय? चैनीच्या वस्तू महाग असतात. झालं. खरे-खोटे या सामासिक शब्दातील समास ओळखा. बघा इथं याला आपण म्हणतो खरे-खोटे म्हणजे खरे किंवा खोटे. किंवा आला म्हणजे विकल्प आला, म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास आला. ठीक आहे? झालं. कमलनयन या सामासिक शब्दातील समासाचे नाव. कमलनयन म्हणजे कमळासारखे नयन. कर्मधारय समास आहे हा. ओके. पुढे बघा. पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी लिहू शकतो. पुढचा मुद्दा आपण समजून घेऊयात. तर पुढचे प्रश्न हां. पुढचा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. कलाकाराने शिल्प घडवले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता कलाकाराने शिल्प घडवले. याच्याऐवजी शिल्पे मी लिहिलं. शिल्पे. शिल्पे म्हणजे हे कर्म आहे. तर शिल्पे लिहिल्यावर मी घडवली होती. शिल्पे घडवली. म्हणजे इथं कर्म जे आहे तुमचं, कर्म बदलल्यामुळं, कर्माचं वचन बदलल्यामुळं तुमचं जे काही क्रियापद आहे, त्याच्यात बदल होतो. म्हणून याला आपण कर्मणी प्रयोग म्हणू शकतो. कर्मणी. ओके. कर्मणी प्रयोग. तर हा कुठला प्रयोग झाला?
कर्मणी प्रयोग झाला. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रयोग ओळखता आला पाहिजे. दुसरी गोष्ट भावे प्रयोग लिहा. भावे प्रयोग म्हणजे काय? तुमचा कर्ता बदलला किंवा कर्माचं लिंग, रूप, वचन बदललं तरी क्रियापदामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही पाहिजे. त्याला आपण म्हणतो भावे प्रयोग. जसं की सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. त्याच्याऐवजी सैनिकांनी म्हटलं असतं ना, म्हणजे कर्त्यामध्ये जर तुम्ही बदल केला असता, अनेक वचनी केला असता, सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले. रोखलेमध्ये काहीच फरक नसता झाला. शत्रूला जे कर्म आहे, शत्रूलाच्या ऐवजी शत्रूंना म्हटलं असतं, तरी शत्रूंना सीमेवर रोखलेच आलं असतं. त्याच्यामुळे हा बाह्य प्रयोग आहे. गायी गोठ्यात परतली म्हटलं, गाय गोठ्यात परतली, त्याच्याऐवजी बैल घेतलं, तर बैल गोठ्यात परतला येईल. म्हणजे हा तुमचा कर्तरी प्रयोग आहे. कर्ताचा लिंग बदललं की तुमचा या ठिकाणी क्रियापदात बदल होतो. म्हणजे हे काय झालं तुमचा हा कर्तरी प्रयोग आहे. पक्षी घरट्यात परतले, पक्षिणी घरट्यात परतले, म्हणजे हा सुद्धा तुमचा कर्तरी प्रयोग आहे. रमेश पुस्तक वाचतो. रमेशच्या ऐवजी जर तुम्ही गीता म्हटलं, तर गीता पुस्तक वाचते झालं असतं. हा सुद्धा कर्तरी प्रयोग आहे. तर पहिला ऑप्शन जो आहे भावे प्रयोगाचा आहे. योग्य पर्याय निवडा. होई जरी सतत दृष्ट संगत, न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प दशा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं, तर या वाक्यामध्ये एक अर्थांतरन्यास अलंकार होतो या ओळींमध्ये. ओके. असं आपण म्हणू शकतो. या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. इथे जर तुम्ही बघितलं ना, दान हे उपमेय आहे आणि त्याला दानाचीच उपमा दिलेली आहे. तर याच्यातलं उपमेय दानच आहे. तर हा एक अलंकार. तर याच्यामध्ये दान उपमेय आहे आणि उपमान म्हटलं असतं तरी सुद्धा दानच आहे. मळब दूर करणे म्हणजे काय? आकाश लख्ख होणे. या वाक्प्रचाराचा अर्थ लिहायचा आहे. आकाश लख्ख होणे, गैरसमज दूर होणे, मन मोकळं होणे, की मनाला हुरहुर वाटणे. तर मन मोकळं गैरसमज दूर होणे. मळब दूर होणे म्हणजे गैरसमज दूर होणे आणि मळब दूर होणे या वाक्यात प्रकाराचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. जसं की मनीषने त्याच्या वागण्याचा खुलासा केल्यामुळं सचिनच्या मनावरील मळब दूर झाले. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा शेवटचा जो प्रश्न आहे, कृती 5व्यातला आ. याच्यामध्ये आपल्याला निबंध लेखन आहे. आता हा जो निबंध लेखन आहे, याच्यामध्ये 5 पैकी तुम्हाला एकच निबंध लिहायचा आहे 10 मार्काला. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ही एक प्रश्नपत्रिका समजून घेण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि मराठीची ही प्रश्नपत्रिका हवी असेल आणि यासारख्या इतरही मराठीच्या आणि इतर विषयांच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठी आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोप्या पडतील. ओके मित्रांनो, आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.